नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कृष्ण आरबाड. सरळ सेवा सरकारी नोकरी भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारं हे ऑडिओ स्वरूपातील लेक्चर राज्यघटनेवर व राज्यशास्त्राच्या पुस्तकावर आधारित आहे. 5वी ते 10वी पर्यंत जेवढे काही राज्यशास्त्रावर प्रश्न आपल्याला हमखास विचारण्यात येतात त्या अनुषंगाने हे लेक्चर आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही हा ऑडिओ जर शांत चित्ताने ऐकला तर तुमचे गुण कुठेही जाणार नाही आहेत. कितीही अवघड प्रश्न असला तरी तुम्हाला तो प्रश्न योग्य पद्धतीनं हाताळण्यासाठी अतिशय उपयुक्त असणारे हे लेक्चर आहे. शांत चित्ताने तुम्ही हा ऑडिओ लावून तुम्ही या लेक्चरवर एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही याची मी तुम्हाला 100% गॅरंटी या ठिकाणी देणार आहे. तर चला मित्रांनो, आपल्याला राज्यघटनेमध्ये वारंवार प्रश्न विचारण्यात येतात. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि कार्यकारी मंडळ, जे पंतप्रधानांचं मंत्रिमंडळ आहे, यावर आपल्याला नेहमी प्रश्न एक तरी त्या ठिकाणी येत असतो. एकाच ऑडिओ क्लिपमध्ये आपल्याला हे सगळं पाहायचं आहे. त्यामध्ये आज आपण राष्ट्रपती यावर आपण काही थोडीशी चर्चा करणार आहोत, यावर आपण थोडासा अभ्यास करणार आहोत. तर राष्ट्रपती आणि जे काही त्याचं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि त्याचं जे मंत्रिमंडळ आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात विद्यार्थ्यांनो? तर केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये त्या ठिकाणी येत असतात. आणि केंद्रीय कार्यकारी मंडळ 52 ते कलम 78च्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचं सर्वस्व, त्यांची निवड असेल, त्यांची पात्रता असेल, त्यांचे अधिकार, त्यांचे कर्तव्य, या सगळ्या गोष्टी एक 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 कलमानुसार आपण पाहणार आहोत. त्यामध्ये नवीन घटना दुरुस्तीनुसार 78च्या कलमानुसार सुद्धा जास्तीचे कलम आहेत, नवीन कलम ते सुद्धा पाहणार आहोत. पण मूळ जे कलम आहेत 52 ते 78, यांच्यामध्ये आपण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि त्यांचं कार्यकारी मंडळ या ठिकाणी यांचा अभ्यास आपण करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, भारताचे राष्ट्रपती म्हटल्याच्या नंतर आपल्याला कलम 52 हे लक्षात कायम ठेवा. आणि हे राष्ट्रपती कलम 52 आपल्या कायम लक्षात असलं पाहिजे. ज्या वेळेस 52 कलम विचारण्यात कोणाच्या संदर्भात आहे, तर ते राष्ट्रपतींच्या संदर्भात आहे. 52 नुसार भारताचा राष्ट्रपती त्या ठिकाणी पदाची तरतूद केलेली आहे संविधानामध्ये. त्यानुसार आपल्याला तो प्रश्न विचारण्यात येतो आणि कलम 52 म्हटले की राष्ट्रपती आपल्या लक्षात आले पाहिजेत. त्यानंतर राष्ट्रपती हे जे काही पद आहे, भारताच्या कोणत्या संविधानाच्या कोणत्या भागामध्ये येतं? तर भाग 5 आणि प्रकरण 1 मध्ये राष्ट्रपतीच्या संदर्भातल्या ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. राष्ट्रपतीच्या सर्व पदापासून, त्यांची पात्रता, त्यांना पदावरून दूर करण्यासाठी सुद्धा कोणतं कलम आहे, ही सविस्तर माहिती राष्ट्रपतीच्या भाग 5 आणि प्रकरण 1 आणि कलम 52 पासून सुरू होते. मग चला, राष्ट्रपती पद कोणत्या भागात आहे? तर 5. प्रकरण किती आहे? पहिलं. कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती पद भारतामध्ये येतं? तर कलम 52 नुसार येतं. या 3 गोष्टी आपल्याला इथं लक्षात आल्या. आणि आता आपण राष्ट्रपती जे काही भारताचे आहेत, त्यांची निवड असेल, त्यांची त्यानंतर पात्रता असेल, त्यानंतर त्यांच्याकडचे जे काही अधिकार आहेत, या सगळ्यांची आपण एक एक कलमानुसार माहिती पाहणार आहोत. तर 52 नुसार भारताच्या राष्ट्रपती पदाची निर्मिती केलेली आहे. तो घटनात्मक प्रमुख, आपल्या भारतीय घटनात्मक प्रमुख त्या ठिकाणी त्यांना केलेला आहे. त्यांच्या नावानं देशाचा कारभार चालतो. तिन्ही सैन्य दलाचे ते प्रमुख असतात. इतकंच नाही तर या देशामध्ये राष्ट्रपती पद हे नामदारी आहे. आणि हे आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, परंतु आपल्याला सांगता आलं पाहिजे की कलम 52 नुसार भारताचे राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती कोण आहेत भारताचे? भारताचे राष्ट्रपती हे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे आणि केंद्रीय कायदे मंडळाचे घटक असतात. राष्ट्रपती भारतीय संघटनेचे कार्यकारी अधिकारी म्हणून सुद्धा काम करत असतात. राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक असून घटनेने त्याला सर्व क्षेत्रात अग्रतेचा मान दिलेला आहे. कलम 52 नुसार
घटनेने राष्ट्रपती पदाची निर्मिती केलेली आहे, म्हणून राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख आहेत, हे आपल्याला कायम लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर 53 काय सांगतंय, तर 53 कलम 52 लक्षात आलं. आता 53 नुसार काय आहे, तर राष्ट्राची सर्व कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना प्राप्त झालेली आहे, सर्वोच्च पद आहे. त्यानंतर कलम 54 काय सांगतं, तर कलम 54 राष्ट्रपतीची निवड सांगते विद्यार्थ्यांना. आता राष्ट्रपतीची निवड कोणत्या कलमानुसार येत होते, तर 54. राष्ट्रपती पद कोणत्या कलमावर येतं, 52, आणि त्याची निवड 54. आता मला सांगा, निवड ही कलम 54 नुसार होते. आता मग निवड कशी होते, प्रत्यक्ष होते का अप्रत्यक्षपणे होते हो, तर ती निवड अप्रत्यक्षपणे होते. आता प्रत्यक्ष म्हणजे काय, जनतेचा त्या ठिकाणी सहभाग असतो, जनता निवडून देते, अशा ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक असते किंवा निवड केली जाते. परंतु जनतेने जे प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत, ते आपले खासदार असतील, त्यांच्या मतानुसार त्या ठिकाणी राष्ट्रपती पदाची निवड होते किंवा राष्ट्रपती निवडतात, हे लक्षात असू द्या. म्हणून तर निवड कोणती आहे, जनता जाते का लोकांचं मतदान करा, लोक जातात का राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला मतदान करायचं नाही जात, तर लोकांनी जे प्रतिनिधी दिलेले आहे, जसे खासदार असतील, ते खासदार त्या ठिकाणी मतदान करतात आणि राष्ट्रपतीची निवड त्या ठिकाणी होत असते. चला मग ती आपण पाहू, राष्ट्रपतीची निवड कशी होते, तर अप्रत्यक्ष पद्धतीने होते. याच्यावर प्रश्न नेहमी येतो बघा, लक्षात घ्या. राष्ट्रपती पदाची जी निवड आहे, प्रत्यक्ष होते का अप्रत्यक्ष होते, तर अप्रत्यक्षपणे होते. तर संसदेचे दोन्ही सभागृहाचे लोकसभा व राज्यसभा निवडून आलेले सदस्य मतदान करतात. तर यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी कोण कोण मतदान करतं, आपण करतो का, जनता नाही करत. लोक करतात का, नाही. लोकांनी जी निवडून दिलेली आहेत लोकसभा राज्यसभेचे जे काही खासदार असतील, ते मतदान करतात. आणि आणखीन कोण करते का, तर आणखीन करतात घटक राज्याच्या सभेचे निवडून आलेले सदस्य या ठिकाणी करतात. बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा आहे, त्याच्यानंतर विधान परिषद आहे. तर कोण करतात, तर आपल्या महाराष्ट्रातल्या विधानसभेचे जे काही 248 आमदार आहेत, ते त्या ठिकाणी मतदानाची त्या ठिकाणी भूमिका बजावतात आणि राष्ट्रपती निवडून देतात. मग आणखीन कोण करते का, केंद्रशासित प्रदेश जे 8 आहेत भारतात सध्याला, तर ते कोणकोणते, तर जम्मू काश्मीर, दिल्ली, पुदुचेरी केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेचे निवडून आलेले सदस्य त्या ठिकाणी राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतात. तर ही लोक सहभागी होऊन राष्ट्रपती भारताचा निवडत असतात. कोण कोण, लोकसभा, राज्यसभा. तर राज्यसभेवर आपल्या इथं किती संख्या आहे, तर राज्यसभेवर 19 संख्या आहे आपल्या इथं आणि महाराष्ट्रामध्ये, हे पण आपल्याला लक्षात असलं पाहिजे. आणि जे केंद्रशासित प्रदेश सगळेच नाही, तर दिल्ली, पुदुचेरी, त्यानंतर जम्मू काश्मीर यासारखे केंद्रशासित प्रदेश सुद्धा तिथं काय करतात, तर निवडणुकीत सहभागी घेतात, तिथले आमदार घेतात, हे लक्षात घ्या, तिथले खासदार घेतात. आणि मग त्यानंतर ही निवड अशी कलम 54 नुसार अप्रत्यक्षरित्या होते. 3 गोष्टी क्लिअर झाल्या. 52 नुसार राष्ट्रपती पद आपल्या देशामध्ये तयार झाले. राष्ट्रपती पद हे कोणत्या भागात आहे, 5व्या. प्रकरण कितवं आहे, पहिलं आहे. त्याच्यानंतर 53 नुसार सगळी सत्ता राष्ट्रपतींना प्राप्त झालेली आहे. त्यानंतर राष्ट्रपतीची निवड कलम 54 नुसार होते. 54 नुसार कोण कोण मतदान करतं किंवा मतदानामध्ये किंवा निवडणुकीमध्ये सहभागी होतात, तर लोकसभेचे, राज्यसभेचे खासदार, त्यानंतर जे काही घटक राज्य आहेत त्यांचे विधान सभेचे आमदार, बरं का, विधान परिषदेचे नाही. त्यानंतर केंद्रशासित प्रदेशाचे त्या ठिकाणी सदस्य निवडणुकीमध्ये सहभाग होतात किंवा भाग घेतात. आता हे झालं 54 कलम. आता आपण 55 कलम पाहणार आहोत. 55 कलम कशाच्या संदर्भात आहे, तर विद्यार्थ्यांना मला सांगायचं की 55 कलम ही निवडणूक पद्धत कशी आहे, तर त्याच्या संदर्भात हे पद आहे, किंवा अप्रत्यक्ष, प्रमाणशीर आणि गुप्त मतदान पद्धतीने त्या ठिकाणी काय केलं जातं, राष्ट्रपतीची निवडणूक ही पद्धत आहे. तर अशा पद्धतीनं ही निवडणूक पद्धत 55 कलम मध्ये दिलेली आहे. तर कार्यकाळ कोणत्या कलमात दिलाय, तर कलम 56 नुसार कार्यकाळ आपल्याला त्या ठिकाणी दिलाय. तर राष्ट्रपतीचा
कार्यकाळ किती वर्षाचा असतो हे लक्षात असू द्या. राष्ट्रपतीचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो आणि आपल्या इथं पुन्हा कितीही वेळा निवडणूक लढवता येते. आपल्या इथं राष्ट्रपती पदासाठी निवडणुकी काय असं बंधन नाही, जसं की अमेरिकेमध्ये 2च तुम्हाला टर्म त्या ठिकाणी करावे लागतात पूर्ण, नंतर थांबता येत नाही. भारतामध्ये तसं काही नाही आहे. तुम्ही किती वेळा ही निवडणूक लढवू शकतात आणि राष्ट्रपती पदावर राहू शकतात. तर राजेंद्र प्रसाद जे भारताचे राष्ट्रपती आहेत ते 2 वेळेस राहिलेले पाहायला मिळतं आपल्याला. म्हणून कार्यकाळ 5 वर्ष कलम 56 नुसार आणि 55 नुसार निवडणुकीची पद्धत, 54 नुसार राष्ट्रपतीची निवड आणि 53 नुसार सगळी सत्ता त्यांच्या हातात, 52 नुसार राष्ट्रपती पद. अशा पद्धतीची ही कलम आपल्याला माहिती असली पाहिजेत. आता कलम 57 काय सांगते विद्यार्थ्यांनो, तर फेरनिवडीची पात्रता. राष्ट्रपती पदावर लक्षात घ्या, राष्ट्रपती पदावर असलेला उमेदवार पुन्हा किती वेळा फेरनिवडणूक लढवू शकतो. पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सलग 2 वेळा 1950 ते 1962च्या या कालावधीत राष्ट्रपती बनल्याचं आपल्याला माहिती आहे किंवा बनले आहेत. त्यानंतर कलम 57 काय सांगतं, कलम 57 आणि त्यानंतर कलम 58 आपण पाहणार आहोत. 57 नुसार फेरनिवडीची पात्रता. आता 58 कलम पात्रता सांगतात. आता आपल्या इथं कोणत्याही गोष्टीला पात्रता आहे, पात्रताशिवाय आपण त्या ठिकाणी सरकार नोकर भरतीचा फॉर्म सुद्धा भरत नाहीत. वयाची अट आपल्याला पूर्ण करावी लागते. तर इथं सुद्धा राष्ट्रपती तुम्हाला जर बनायचं असेल तर बागांनो, तुम्हाला भारताचं नागरिकत्व असलं पाहिजे. तुम्ही भारताचे नागरिक असला पाहिजेत. तुमचं वय 35 वर्षे पूर्ण असलं पाहिजे. तुम्ही लोकसभेतून निवडून येण्याची तुमची पात्रता असली पाहिजे. अशी ही पात्रता या 3 गोष्टीमध्ये असल्या पाहिजेत. बाहेरच्या देशाचा तर माणूस तर राष्ट्रपती होणार नाही. तो भारताचा असला पाहिजे, नागरिक असला पाहिजे, त्यानं वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असायला हवी. त्यानंतर कलम 59 काय सांगतं, तर राष्ट्रपती पदाचा उमेदवार संसद किंवा घटक राज्याच्या विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सभासद नसावा. त्याने इतर कोणत्याही लाभाचं पद धारण केलेलं नसलं पाहिजे. लक्षात घ्या, ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. तसे असल्यास राष्ट्रपती म्हणून निवडून येताच त्यानं पहिलं ते सदस्यत्व संपुष्टात येईल, अशी त्या ठिकाणी 59 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आता ह्या 52 पासून ते आपण 59 पर्यंत पाहिलं आणि आता आपण कलम 60 नुसार येत्या गोष्टी पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, कलम 60 काय सांगतं, तर कलम 60 सांगतं की राष्ट्रपती पदाची शपथ. राष्ट्रपती पदाची शपथ कोणत्या कलमानुसार आहे, तर 60. तर राष्ट्रपतींना बघा, पात्रता, शपथ, त्यानंतर राष्ट्रपती पद हे कोणत्या कलमावर येते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर शपथ, राष्ट्रपतींना शपथ कोण देतं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनो, राष्ट्रपतींना शपथ आपल्या भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शपथ देतात, लक्षात असू द्या. आणि या शपथेमध्ये संविधान व कायद्याचं जतन करणे व जनतेच्या कल्याणास वाहून घेणे या बाबीचा समावेश असतो. ही शपथ दिलेली असते. कोण देतात राष्ट्रपतींना, तर आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश काय करतात, राष्ट्रपतींना शपथ देतात. कलम 60 नुसार ही शपथ त्या ठिकाणी दिलेली असते. आणि आता कलम 61 काय सांगते, आता तुम्हाला राष्ट्रपती बनवलं, राष्ट्रपती बनल्याच्या तुमची पात्रता, तुम्ही सगळं झालात, आता राष्ट्रपती झालात. आणि राष्ट्रपती पदावर काम करताना जर तुम्ही काही घटनेच्या विरोधात जर काही एखादा निर्णय घेतला किंवा काम केलं, तुमच्यावर आरोप सुद्धा होऊ शकतो आणि त्या आरोपानुसार तुम्हाला पदावरून दूर सुद्धा केलं जातं बरं का. आणि म्हणून कलम 61 नुसार राष्ट्रपतींवर महाभियोग आणता येतो आणि महाभियोगद्वारे तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जातं, पदावरून दूर किंवा घटनाभंगाचा आरोप तुमच्यावर त्या ठिकाणी केल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यातून बाहेर पदच्युत केला जातं किंवा पदावरून दूर केलं जातं. तर अशा पद्धतीनं 61 कलम तुम्हाला त्या ठिकाणी पदावरून दूर करण्यासाठीचं आहे. तर हे कधी आणता येतं वागानो, तर राष्ट्रपतीवर महाभियोग चालवायचा असल्यास संसदेच्या दोन्ही पैकी कोणत्याही ग्रहाकडून एक दोषारोपण सादर केले जाते आणि त्यानंतर त्याच्यावर तो ठराव आणला जातो. एकूण सदस्याच्या 4/4 4/1 असं त्या ठिकाणी ठराव आला पाहिजे. म्हणजे
4-1 असं त्या ठिकाणी लोक म्हणजे सदस्यांनी तो ठराव मान्य केला पाहिजे. इतक्या संख्येनं त्या ठिकाणी ते सदस्य असले पाहिजेत. अशा पद्धतीनं ठराव आणण्याच्या संदर्भात खूप काही माहिती आहे. किंवा संबंधित सभागृहात हा ठराव मांडल्यावर त्या ग्रहाच्या किमान 3/3 सदस्यांनी तो बहुमताने संमत करावा लागतो. 3:2, 2/3 अशा स्वरूपात 3 पैकी 2 व्यक्तीने त्याला मान्यता दिल्यास तो ठराव मान्य केला जातो. अशा पद्धतीनं महाभियोग आणता येतो. 1961च्या कलमनुसार राष्ट्रपतीवर महाभियोग आणता येतो. हे लक्षात असू देणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, आपण राष्ट्रपतीच्या संदर्भात कलम 61 पर्यंत माहिती घेतलेली आहे. तर तर 72 कलम एक आहे बघा, कलम 72. तर कलम 72 काय सांगतंय, तर कलम 72 एखाद्याने जर अपराध केला असेल, तर खूप मोठा गुन्हा असेल, तर त्याला क्षमा याचनेचा अर्ज केल्यास त्याला त्यावर क्षमादानाचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. मग तो कलम 72 नुसार आपल्याला सांगता येईल. मग कलम 72 काय सांगतंय, राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार आहे. आणि कलम 123 काय सांगतं लक्षात घ्या. खूप काय त्या ठिकाणी काय आहे, राष्ट्रपतींनंतर आणखीन काही अधिकार दिलेले आहेत काही कलमांनी. त्याच्यानंतर बघा आपण 117 काय सांगतंय, अर्थविषयक अधिकार आहे. त्यानंतर बघा कलम 123 नुसार राष्ट्रपतीचं वैधानिक अधिकार सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर हे अधिकार जे आहेत, तर कलम 123 नुसार आहे, पण प्रकरण 3 मध्ये दिलेलं आहे, भाग 5च आहे. हे लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर आणीबाणीविषयी, आणीबाणी म्हटलं की आपण राष्ट्रपतींना आठवतो. राज्यामध्ये जर आणीबाणी असेल तर राज्यपालांना सुद्धा आपण आणीबाणी आठवतो. राष्ट्रीय आणीबाणी आहे. त्यानंतर आपण 3 प्रकारच्या आणीबाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक घटक राज्यातील राष्ट्रपती राजवट असेल आणि आर्थिक आणीबाणी असेल. तर या आणीबाणी संदर्भात सुद्धा राष्ट्रपतींना कलम 352 ते 360च्या दरम्यान अधिकार दिलेले आहेत. आणि भाग 18 याच्यामध्ये राष्ट्रपतींच्या या आणीबाणीविषयी माहिती दिलेली आहे. तर राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे काय हो, तर राष्ट्रीय आणीबाणी हे 352 नुसार राष्ट्रपतींना अधिकार दिलेला आहे. ज्यावेळेस बाह्य आक्रमण होत असेल आपल्या देशात एखादं, त्यानंतर संरक्षणाचा धोका असेल, तर त्यानुसार ही राष्ट्रीय आणीबाणी 252 कलमानुसार राष्ट्रपती त्या ठिकाणी लावतात. आणि 1 महिन्याच्या आत राष्ट्रपतीने संसदेच्या मंजुरीसाठी ठेवणे बंधनकारक आहे. 1962 चीन आणि भारताचं युद्ध झालं त्यावेळेस सर्वप्रथम 252 नुसार राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आलेली होती. हे लक्षात घ्या. आणि आणीबाणी 352 कलम भाग 18 यामध्ये येतो. त्यानंतर घटक राज्याची जी काय राष्ट्रपती राजवट आहे, ही राष्ट्रपती राजवट 300 कलम राष्ट्रीय आणीबाणी आहे, लक्षात असू द्या. आणि 356 कलम काय सांगते, तर आपल्या घटक राज्यामध्ये एखादी काही आता मला वाटतं मणिपूरमध्ये बघा राष्ट्रपती राजवट लागलेली होती, बरोबर आहे. त्यानंतर एखाद्या किंवा काही घटक राज्यात घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाला असेल, तर राष्ट्रपती राज्यपालांच्या सल्ल्यानुसार त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करतात. या घोषणेला 2 महिन्याच्या आत संसदेने मान्यता द्यावी लागते. एका वेळी 1 वर्ष, अशा जास्तीत जास्त 3 वर्ष आपण ही लावू शकतो. 51 मध्ये बघा, 1951 मध्ये पंजाबमध्ये सर्वप्रथम 356 नुसार आणीबाणी घोषित करण्यात आली होती. देशात आतापर्यंत 356 या कलमाचा सर्वाधिक वापर झालेला आढळतो. आता आर्थिक आणीबाणी जी आपण म्हणतो, भारतात एकही प्रसंग असा आला नाही आर्थिक आणीबाणी त्या ठिकाणी लागू झाली. बघा, एकदाही कोणती आणीबाणी एकदाही लागू झाली नाही, आर्थिक किंवा राष्ट्रपती किंवा राष्ट्रीय आणीबाणी, या तिन्हीपैकी कोणती लागली नाही. तर आर्थिक आणीबाणी भारतात कधी लागली नाही. तर आर्थिक आणीबाणी 360 कलमानुसार आहे. देशाचे अथवा देशाच्या एखाद्या भागाचं आर्थिक स्थैर्य जर धोक्यात दिसत असेल, तर त्या ठिकाणी राष्ट्रपतीची खात्री झाल्यास ते कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी जाहीर करू शकतात. 2 महिन्याच्या आत
या घोषणेस संसदेची मंजुरी असणं गरजेचं आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. राष्ट्रपतीचे नकाराधिकार कलम 111 नुसार आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर भारताचे जे काही राष्ट्रपती आहेत, तर राष्ट्रपतींना जर आपण बघितलं तर आणखीन कोणते अधिकार असतील तर ते या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तर त्यानुसार आपण त्यामध्ये आणखीन माहिती देऊ शकतो. तर राष्ट्रपती पदाच्या संदर्भात आपण या इत्यादी गोष्टी, इत्यादी कलमे जे अतिशय महत्त्वाची आहेत त्यासाठी आपण सांगितले आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद सलग 2 वेळा त्यांनी राष्ट्रपती पद भूषवलेलं आहे, अशी ती एकमेव व्यक्ती आहे. तर भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण आहेत? झाकीर हुसेन. तर ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि भारताचे दुसरे मुस्लिम राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद हे या ठिकाणी आहेत. भारताचे पहिले शीख राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग. भारताचे पहिले दलित राष्ट्रपती KR नारायण. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. आणि पहिल्या आदिवासी राष्ट्रपती बनलेल्या आदिवासी समाजातील प्रथम व्यक्ती द्रौपदी मुर्मू. स्वातंत्र्यानंतर जन्म झालेल्या तथा स्वातंत्र्य भारतात जन्मलेले पहिल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. भारताच्या सर्वात तरुण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. राष्ट्रपती पदाची शपथ घेताना श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे वय 64 होते, म्हणून सगळ्यात कमी वयाच्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात. 64 वर्षे 1 महिना 5 दिवस. बिनविरोध निवडून आलेले व भारताचे दुसरे सर्वात तरुण राष्ट्रपती कोण आहेत? निलीम संजीव रेड्डी. राष्ट्रपती पदाची शपथ घेतानाचे नीलम संजीव रेड्डी यांचं वय 64 होतं. राष्ट्रपती बनलेले पहिले वैज्ञानिक डॉक्टर APJ अब्दुल कलाम. अपक्ष निवडून आलेले पहिले राष्ट्रपती VV गिरी. सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सर्वात कमी मताने निवडून आलेले राष्ट्रपती VV गिरी. भारताचे राष्ट्रपती पद भूषवलेले 6 उपराष्ट्रपतीचा क्रम जर आपल्याला विचारला तर ते पण सांगता आला पाहिजे. तर डॉक्टर S राधाकृष्णन, झाकीर हुसेन, VV गिरी, R वेंकटरमण, डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, डॉक्टर KR नारायण, अशा पद्धतीचे आपल्याला सांगता येते. आणि कलम 71 काय सांगतं तर राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीतील वादाचं निराकरण हे 71 मध्ये दिलेलं आहे, जे की या ठिकाणी त्यांच्यामध्ये सुद्धा वाद होऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण राष्ट्रपती पदाच्या संदर्भातल्या अतिशय महत्त्वाच्या कलमावर आपण चर्चा केलेली आहे. थोडी जर स्पीड जास्त होत असेल ती सुद्धा आपण नंतरच्या ऑडिओमध्ये कमी ऑडिओ करण्याचं कारण काय की डोळ्याला त्रास होणार नाही, आपण ऐकू शकतो आणि ऐकून त्या ठिकाणी आपले गुण आपण मिळवू शकतो. सारखं मोबाईलवर पाहून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मानसिकता होत नाही, डोळ्यांचा आजार वाढतोय, डोकेदुखी सुद्धा होत आहे, म्हणून ते ताण येतोय. म्हणून आपण अशा ठिकाणी असा व्हिडिओ जर बनवला आणि जर एखादी कथा, एखादं भाषण, एखादं प्रवचन ऐकल्यासारखं जर ऐकलं तर 100% हे कायम त्या ठिकाणी लक्षात राहील आणि आकलन क्षमतेमध्ये सुद्धा आपल्या वाढ होऊ शकते. म्हणून चला आपण नंतर उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान आणि कार्यकारी मंडळ यांच्यावर सुद्धा एक व्हिडिओ ऑडिओ बनवणार आहोत आणि आपले गुण आपण मिळवणार आहोत. धन्यवाद.